सेवानिवृत्त शिक्षकाचा खून करणाऱ्या आरोपीच्या एलसीबीनं 12 तासामध्ये आवळल्या मुसक्या। शेताच्या बांधावर मुरुम टाकण्याच्या किरकोळ वादातनं सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव रावजी गावडे वय 75 राहणार पिसोरे खाण तालुका श्रीगोंदा यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीनं वार करून निर्घुण खून करून पसार झालेला आरोपी विलासदादा गावडे राहणार पिसोरे खाण तालुका श्रीगोंदा यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या 12 तासामध्ये पकडले। सदर आरोपी हा पाथर्डी तालुक्यातील मढी शिवारामध्ये लपून बसला होता। श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांनी उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अनंत सालगुडे, परिवीक्षाधीन उपनिरीक्षक पुष्कर कडू, सचिन भाबड, पोलीस अंमलदार रिचार्ड गायकवाड, गणेश धोत्रे, प्रशांत राठोड, उत्तरेश्वर मोराळे यांचे 2 स्वतंत्र पथकं तयार करून समांतर तपास सुरू केला। ही पथकं 12 जून रोजी आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा पोलिसांना चकवा देण्यासाठी आपलं अस्तित्व लपवून मढी मायंबा शिवार तालुका पाथर्डी परिसरामध्ये लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ मढीगड परिसरामध्ये अत्यंत गोपनीयतेनं शोध मोहीम राबवून आरोपी विलास गावडे यास मढीगडावरनं शिताफीनं ताब्यात घेतले। ताब्यातील आरोपीस नमूद गुन्ह्याच्या तपासाकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आलं आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा।